उद्यापासून पंढरपुरात चैत्री यात्रेला सुरुवात होणार आहे। मात्र यंदाच्या चैत्री यात्रेवर उष्णतेचं सावट आहे। यावर्षी कडक उन्हाळा आणि तीव्र तापमानामुळे भाविकांची संख्या कमालीची घटली आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 42 ते 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेली चैत्री एकादशीचा मुख्य सोहळा उद्या पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। मी आता विठ्ठलाच्या मुखदर्शनाच्या रांगेमध्ये आहे। आपण या ठिकाणी बघतोय की पहाटेपासूनच या मुखदर्शनाच्या रांगेमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। दरवर्षी चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात, मात्र यावर्षी विठ्ठल मंदिराचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू असल्याने 15 मार्चपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद आहे। त्यामुळे आता चैत्री यात्रेत देखील भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन घ्यावं लागणार आहे। त्यामुळे यंदा काही प्रमाणात गर्दी कमी होण्याची देखील शक्यता आहे। त्यातच आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 42 अंश टेम्परेचर देखील असल्यामुळे यावर्षी कडक उन्हाळ्याचा देखील या चैत्री यात्रेवरती परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। असं असलं तरी विठ्ठल भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे, आनंद आहे। विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे आणि अवघी पंढरी नगरी विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।